प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण रेशनचे तांदूळ आणि मिक्स डाळीपासून अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अप्पे कसे मऊ आणि लुसलुशीत झाले आहे। तर अप्पेसाठी डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं, अप्प्याचं पीठ हे योग्य रीतीने फर्मेट कसं करायचं, याशिवाय भरपूर टिप्ससह मी रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर 3 वाटी मी इथे तांदूळ घेत आहे। घरातील कुठलीही वाटी घेऊ शकता तुम्ही, एकच प्रमाण। त्याच वाटीने अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मी चना डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मी मूग डाळ घेतली आहे। तर 3 वाटी तांदूळ झाले आहे, तर 1.5 वाटी आपल्या मिश्र डाळी झाल्या आहेत, पूर्ण प्रमाण 1.5 वाटी, आणि अर्धी वाटी मी पोहे घातले आहे। तर पोह्यामुळे अप्पे थंडे झाले तरीही सॉफ्ट राहतात। त्याचबरोबर अर्धा चम्मच मी मेथीदाणे टाकले आहे। मेथीदाण्यामुळे पीठ फर्मेंट होण्यास मदत होते। पाणी घालून स्वच्छ मी असं धुवून घेत आहे आता 2दा। स्वच्छ धुवून घेतले आहे आणि पाणी घालून मी 6 ते 7 तास असं भिजत ठेवणार आहे। डाळ तांदूळ छान भिजून झाले आहे। चना डाळच भिजायला थोडा वेळ लागते, पण चना डाळ पण आपली छान भिजली आहे। आता सर्व पाणी काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलं आहे मिश्रण। असं रवाळच ठेवायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं। सर्व पीठ आपलं वाटून झालं आहे। आता फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवून देऊ याला 7 ते 8 तास। 7 ते 8 तास झाले आहे, पीठ आपलं मस्त फर्मेंट झालं आहे, छान जाळी आली आहे। हे बघा, थंडीच्या दिवसामध्ये पीठ हे असं फर्मेंट होत नाही, तर कापड बांधून तुम्ही कपाटात पण हे ठेवू शकता। अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे। आता यामध्ये मिरचीची पेस्ट घातली आहे, बारीक चिरलेला गाजर घालत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता। आणि बारीक चिरलेला कांदा घालत आहे। क्वांटिटी तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। चवीपुरते मीठ घालून घेतले आहे। मिक्स करून घेत आहे मस्तपैकी, छान फेटून घ्यायचं आहे। आपे पात्राला तेल लावून घेतलं आहे। तर सर्व मिश्रण मी त्यात घालून घेत आहे। साईडनी पहिले मिश्रण भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने
खायला खूप टेस्टी असतात आपे. एका साईडने शिजून झाले आहेत, तर आपण परतून घेऊ. असे चमच्याच्या साहाय्याने असे पलटून घ्यायचे. हे आपे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. मी चना डाळची चटणी बनवली आहे. तर तयार आहे आपले मिश्र डाळीचे आपे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल.